आणि माझ्या सिंपल अपेक्षा होत्या माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं. ते त्यांनी न देता इतर गोष्टीत मला भरीस पाडून मला वेगवेगळ्या तऱ्हेने छळून माझं अपमानित असं घाणेरडं आयुष्य त्यांनी माझं केलं. कायदेशीररित्या काय तरतुदी आहेत, कशा पद्धतीची कारवाई कायदेशीरदृष्ट्या यांच्यावरती होणं अपेक्षित आहे, कुठल्या कलमांतर्गत त्यांच्यावरती कारवाई, किती गंभीर स्वरूपाची कारवाई असू शकते? आता याच्यामध्ये फसवणुकीचा 498 जो जुना 498 म्हणजे नवीन जो 85 आहे तो दाखल केला आहे आम्ही. 318 सेक्शन जे आहे फसवणुकीचं ते दाखल आहे. प्लस महाराष्ट्र नरबळी जो आहे सेक्शन ब्लॅक मॅजिक ऍक्ट, तर तो त्याच्याप्रमाणे आम्ही सेक्शन 3(2) आणि 3(3) हा सेक्शन आहे. नॉन बेलेबल सेक्शन आहे. त्याच्याप्रमाणे सध्या कळते आम्हाला की एकाला अटक पण झालेली आहे. याच्यामध्ये आम्ही पोलिसांकडे मागणी करतो की त्यांना लवकरात लवकर अटक व्हावं. दुसरं आपण जसं सांगितलं की ते काहीतरी बाईट देत आहेत की एवढे 3 वर्ष काय केलं. याचा मोडस ऑपरंडी जो आहे, मुलाची त्यांची क्षमता जी आहे ती त्यांना पहिल्यापासून माहीत होतं. म्हणून ते एका स्थळाकडे गेले जिथे लोअर मिडल क्लास फॅमिली आहे, बिचारी मराठी साधी माणसं आहेत ती, कुठे त्यांना पॉलिटिकल काही संबंध नाही, त्यांचा फायनान्शियली पण कॅपॅसिटी नाही, अशी त्यांनी बरोबर चूज केली. त्यांनी ती मागणी घातली आणि सर्व खोटं त्यांनी सुरुवातीपासून सर्व गोष्टी सांगितल्या. तशीच आमची FIR आहे. फसवणूक केली आणि त्यांनी असं बघितलं की ते जाऊन पुढे जाऊन काही करणार नाहीत आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी अघोरी कृत्य जबरदस्ती त्या बाबांकडे घेऊन गेले. एका इन्सिडेंटमध्ये त्यांनी फ्लॅटवर पण एका बाबाला बोलवलं, जो इकडचा मुंबईचाच आहे, कुठला कुर्ल्याचा आहे. अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या कृत्या केल्या जेणेकरून ह्यांच्यावर मानसिक दबाव येईल आणि स्वतःमध्येच काहीतरी कमी आहे. हे एक सायकोलॉजिकल याला हे म्हणतात की एखाद्या माणसाला किंवा एका व्यक्तीला तुमच्यामध्येच कमी आहे, तुमच्यामध्ये कमी, मग तो दुसऱ्याला प्रश्नच विचारत नाही. असं करून सर्व जे भांडं यांचं लपवायचं होतं त्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यानंतर एवढे दिवस सुद्धा ही शांत राहिली. कारण का ते एवढे पॉवरफुल आहेत तिथे MP आणि आता त्यांचा जो हजबंड आहे तो आता नगरसेवक आहे, मोठ्या पक्षासाठी ते काम करतात. त्याच्यामुळे त्यांना कुठे आवाज भेटला नाही. ते जेव्हा माझ्याकडे आले एका सोर्समुळे तेव्हा मी त्यांना सांगितलं की काही घाबरायचं कारण नाही, कोणी असलं तरी न्यायाच्या पुढे कोणी मोठं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला जे आहे त्याच्यानंतर आपण FIR केली. पोलिसांनी चांगल्या प्रकारे त्याच्यात सपोर्ट केला. जे DCP साहेब आहेत प्रशांत कदम साहेबांनी पण आम्हाला आश्वासन दिले की यांच्यावर कारवाई करतील म्हणून. त्याप्रमाणे आता आज रोजी एक अटक पण झाली एका बाबाला, तर ते आज हजर करणार. आरोपी क्रमांक 2 FIR मध्ये विनायक राऊत आहे, हो, त्यांना अटक करावी त्वरित अशी तुमची मागणी आहे का? 100%. आणि असे जर लोकनेते असतील ज्याचं म्हणजे लिडरशिप मधनं काय, आत्ताच खराचं प्रकरण जेवढं मोठं आलं त्यात पॉलिटिशियनची काही नावं सुद्धा आलेली आहेत समोर. अटक झाली पाहिजे का विनायक? अटक झाली पाहिजे. याच्यामध्ये हे अटकेचंच आहे. अटक झाल्याशिवाय हा जो पुढचा तपास आहे याच्यामध्ये सबळ कारणं आहेत अटक होण्यासाठी त्यांना. विनायक राऊत असतील की पूर्ण फॅमिली जे आरोपी आहेत त्याच्यात 7-8 आरोपी जे आहेत त्या सगळ्यांना अटक होण्याची गरज आहे. त्याशिवाय तपास पूर्णपणे होऊ नाही शकत. राजकीय दबाव आहे, जसं काही म्हणाले तसं राजकीय दबाव असल्यामुळे अडचणी येतील का? कारण माझी खासदार आहेत, सर्व पक्षात संपर्क आणि कॉन्टॅक्ट आहेत. आता संविधानामध्ये तर इंडिपेंडेंटली पोलीस चौकशी करतात, त्यांनी आम्हाला श्वास दिलाय. पण ते जर मोठी लोक असतात तर तसा दबाव त्यांच्यावर येऊ शकतो. माझं मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या लोकांना पण आहे की यांचं जे विक्टीम आहे त्या यांचं म्हणणं आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. सर, या संपूर्ण FIR मध्ये जे काही कलम याच्यामध्ये लावण्यात आलेले आहेत हे जामीनपात्र आहेत का? हे अजामीनपात्र आहेत, नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत. आता जे नवीन सेक्शन आहे 35(3) जे आहे म्हणतात की 7 वर्षाच्या आत असेल तर शक्यतो नोटीस द्यावी, अटक करू नये. त्याच्यामध्ये म्हणजे अटक करू नये, पण त्याला बंदी नाही आहे अटक करण्यासाठी. एखादं हिनियस क्राईम असेल, हा हिनियस नरबळी आणि अंधश्रद्धा हे खूप सिरियस आहे. गंभीर याच्यामध्ये गंभीर स्टेटमेंट आहे आणि अशा काही जे तपास ह्याच्यामध्ये पोलीस कस्टडी खूप जरुरी आहे. त्याशिवाय ती लिंक लागणं ज्याच्यात कारण का मल्टिपल बाहेरचे पण आरोपी आहेत त्याच्यामध्ये, जे बाबा लोक आहेत ते बाहेरचे आहेत. तर ह्यांना अटक करून लवकरात लवकर एकमेकांशी हे करून इन्व्हेस्टिगेशन होण्यास मदत होईल. काही राजकीय आणखी चेहरे याच्यात असण्याची शक्यता तुम्हाला नाही, कारण का हे जे आहे फॅमिली मॅटर आहे. ह्याच्यामुळे बाहेरचे राजकीय केलेल्या गोष्टी लपवण्यासाठी इतर काही राजकीय नेत्यांची मदत घेणं किंवा इनडायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असेल असं तुम्हाला वाटतं? कारण शेवटी माझी खासदार राहिलेली आहे. आता हे जसं ओपन झालंय आता त्याच्यानंतर काय होऊ शकतं ते मी सांगू नाही शकत आता, कुठून प्रयत्न होतील काय होतील ते. पण आमचा प्रयत्न राहील जो आम्हाला हक्क दिलाय संविधान न्याय मिळवण्याचा आणि तो आम्ही प्रयत्न करत राहू. एक प्रश्न याच्यामध्ये असा
पुढे येतोय की या म्हणजे प्रामुख्याने सिंधुदुर्गातल्या आणि मुंबईमध्ये राहिला, तर गुन्हा हा ठाण्यामध्ये का नोंद करण्यात आला त्याचं कारण? हा, फिर्यादी जो असतो, फिर्यादी आहे 498च्या कन्सेप्टमध्ये क्लिअर आहे की जिथे फिर्यादी असते तिथे ते त्यांना FIR दाखल करण्याचं ज्युरिडिक्शन आहे. कारण का तो हा कंटिन्युअस प्रोसेस आहे. हा जो ट्रॉमा आहे तिला मेंटल क्रुएल्टी झाले, हा कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही अजूनपर्यंत त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे हे जे ज्युरिडिक्शन आहे ठाणे, तिथे ते कायदेशीर ते ज्युरिडिक्शन आहे FIR रजिस्टर करायला. किजल जी हिंदी में जानना चाहते हैं कि इतनी तकलीफ हुई 7-8 साल के बाद आपने हिम्मत दिखाई, क्या कुछ आपके साथ हुआ? अगर थोड़ी इसमें आप बता पाए, क्योंकि बहुत प्रेशर था, आप बता रहे हैं, पॉलिटिकल इन्फ्लुएंस था, आपके साथ क्या मतलब शॉर्ट में अगर आप बताना चाहें, मतलब जो